तो मुरुमुपसा आमच्या गावचे सरपंच संदीप भाऊसाहेब गोळी हाच करतोय। गाड्या इतक्या जोरात चालतात। राज्यात गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर निर्बंध असताना संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावात मात्र अवैध मुरुमुपशाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गावचे ग्रामदैवत असलेल्या खंडोबा मंदिर परिसरातील डोंगराच्या उतारावरून मोठ्या प्रमाणात मुरुमुपसा सुरू असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला। विशेष म्हणजे हा मुरुमुपसा आणि वाहतूक आवश्यक परवानग्यांशिवाय सुरू असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय। मात्र याबाबत संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही। राज्य शासनाच्या नियमांनुसार गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीसाठी संबंधित विभागाची परवानगी आवश्यक असते। मात्र या ठिकाणी अशा कोणत्याही परवानगीबाबत माहिती उपलब्ध नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। रात्री उपरात्री मोठ्या वाहनांद्वारे मुरुम वाहतूक केली जाते। काही वाहनांवर नंबर प्लेट नसल्याचंही दृश्यामध्ये दिसत आहे। अतिवेगाने धावणाऱ्या या वाहनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली। शिवाय डोंगराच्या उतारावरील उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल देखील बिघडतो। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे उत्खनन भविष्यात धोकादायक ठरू शकते। त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सुरू असलेला अवैध मुरुमुपसा तात्काळ थांबवा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली। मी मालुंजे गावचा रहिवासी असून आमच्या शेजारी मुरुमुपसा चालू आहे। तो मुरुमुपसा आमच्या गावचे सरपंच संदीप भाऊसाहेब गोळी हाच करतोय। गाड्या इतक्या जोरात चालतात आणि तो आम्हाला इतका त्रास होतो का आमचे लहान लहान मुलं असतात, तो एकही हे करीत नाही। त्याच्यामुळं याचा काहीतरी प्रशासनाने याची काहीतरी दखल घ्यावी आणि हा खूप दादागिरीची भाषा वापरतो सांगायला गेल्यानंतर, काहीतरी दखल घ्यावी। यानंतर प्रशासनाने जर काही दखल घेतली नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे हा मुरुमुपसा प्रतिष्ठित नागरिकांकडूनच केला जात असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला। देवस्थान परिसरातील जमीन असो किंवा इतर कोणतीही जागा नियमबाह्य पद्धतीने गौण खनिज उत्खनन होत असेल तर त्याची चौकशी होणे गरजेचे आहे। तसेच विना नंबर प्लेट आणि अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवालही देखील उपस्थित होत आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अवैध मुरुमुपसा आणि वाहतुकीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। या प्रकरणात कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या या कथित मुरुमुपशाकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष का होत आहे, या प्रकारामागे कोणाचे पाठबळ आहे का याचाही तपास होण्याचा गरज आहे। त्यामुळे आता ग्रामस्थांनी केलेल्या मागणीची दखल घेत महसुली प्रशासन आणि संबंधित विभाग कारवाई करणार का की सुरू असलेल्या या कथित अवैध मुरुमुपशाकडे दुर्लक्ष होणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, नवतेज महाराष्ट्र, संगमनेर।